नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. न भूतो न भविष्य तो अशा प्रकारचं मैदान म्हणजे की आपलं पेडगाव हिंद केसरीचं मैदान. आणि या मैदानामध्ये ना मागच्या वर्षी ज्यानं 1 नंबर केला होता आणि याही वर्षी त्यानं धुमाकूळ घातलाय, त्यानं तर आजरामरच केलाय, त्यानं इतिहासच घडवलाय असा आपला शिरसवडीकरांचा रायफल बैलाचे मालक आपल्या बरोबर आहेत. नमस्कार दादा. नमस्ते. आज आपल्या बैलानं इतिहास जर रचलाय, काय सांगाल तुम्ही, काय भावना आहे तुमच्या? म्हणजे भरपूर त्यानं कमवलंय आणि महत्वाचा विषय गुरसाळ मध्ये सांगितलं होतं, गुरसाळ आहे तीच गाडी पेडगावला पळवणार. पाखऱ्या आणि रायफलची गाडी गुरसाळला 1 नंबर झालेला मित्रांनो. तीच गाडी यांनी या मोठ्या मैदानात ठेवायचा त्यांनी निर्णय घेतला, मोठा निर्णय घेतला आणि तो एकदम योग्य निर्णय ठरला. दादा, कडनं गाडी लागली फायनलला, काय सांगाल त्याविषयी? कडनं बादशाह आहे तो, कडनं काय अडचणीचा विषय नाही. आणि मेन आणि महत्वाचं म्हणजे की आता आपल्या बैलाचं नाव इतिहासात जमा झालंय, कारण का मैदानात तो आला, गटाला त्याच्या शिफ्टीला दुखापत झाली, त्याचं ऑपरेशन तुम्ही केलं. तो जरा किस्सा सांगा जरा लोकांना कळू द्या. केलं म्हणजे गटाला शिपू त्याचा निमा तुटून पडल्यागत झाला होता थोडक्यात. गुरसाळ मध्ये तुटला होता, पण आम्ही जॉईंट केला, पण तो काही जॉईंट झाला नाही. मग इथं गटाला गाडी लागल्यानंतर डॉक्टरला फोन करून बोलवून घेतलं, त्याचं ऑपरेशन केलं आणि मग सेमी फायनल बैल पळाला. सेमी फायनलला गाडी कशी पडली? दुखापत झाली त्यानंतर तुम्ही ऑपरेशन केलं इथं, आणि गाडी कशी पडली काय सांगाल त्याविषयी? लय भरपूर पळाली गाडी. भूतून भविष्य तो अशा प्रकारची पडली. ज्यांना माहिती की त्याची शिपूट त्यांची तर मन त्यानं जिंकली की एवढं त्याचं ऑपरेशन झालंय, त्यानं सिमी एवढा खट काढला. फायनल कसा पडला काय सांगाल तुमच्या? गाडी टॉप पळाली, कडनं 3 नंबर 2 नंबर करायला म्हणजे सुखाचं काम आहे ते. पण अशा प्रकारचं ऑपरेशन होऊन पण फायनलला पळायचं खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला गर्व वाटतोय की आम्ही तुमच्या बरोबर असतो आणि रायफल आपला एवढा मोठी कामगिरी करतोय. खरंच म्हणजे खरंच एवढं मला बरं वाटतं ना की रायफल बरोबर आलं की बाबा कायम आपल्याला गुलालच भेटतोय इकडच्या साईडला. आणि खरंच तुमचं एवढं मोठं नशीब आहे, ही सगळी जी लोक तुमच्या बरोबर आहेत, की रायफल हा तुमच्या दावणीला आलाय. काय सांगाल त्याविषयी तुम्ही? नाही, बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, मोठ्या मैदानात बैल मारत खात नाही. आणि जसं आम्ही बघतोय रायफल बरोबर आहे, खूप मोठी बैल होती, आजारात आली, कोण पायरा देत नव्हतं, पण रायफलनं त्यांना पायरा देणं 1 नंबर करून दिला होता. काय सांगाल त्याविषयी विशेषण? ज्या त्या वेळेला बैलानं जिथे तिथे दाखवून दिलंय. बैलात धमक आणि आपण म्हणतो त्याला भरपूर लोक म्हणतात ईर्षीचं हत्यार. ईर्षीचं हत्यार म्हणजे ते मैदानात आलं की सुट्टीच देत नाही. हो, धुमाकूळ म्हणजे धुमाकूळच घालतं. असे बघा, हे साधे आणि एकदम साधा स्वभाव असलेले आपले हे गाडगे साहेब, खूप बरं वाटतं त्यांच्या बरोबर येऊन बसून बोलून वगैरे. आणि रायफल तर काय बोलायलाच नको. आणि आम्ही भाग्यवान मानतो की आमचा म्हणजे नशीब आहे की रायफल बरोबर आम्हाला वेळ घालवायला भेटतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीमे पाहायच्या 2 तासाआधी ऑपरेशन झालं होतं, सीमेला जायचं होतं. काय चालू होतं मनामध्ये? नाही, मनामध्ये चालू होतं की ऑपरेशन झालं. शेवटी कसं आहे, नुसतं आपल्या नकाला लागलं तरी आपल्याला किती वेदना होती. हे तरी शिफ्ट कट केली होती, काय करणार, शेवटी हिला पर्याय नव्हता. डॉक्टर आले होते. हा, डॉक्टर येऊन ऑपरेशन केलं. कशामुळे झालं होतं? काय बिरुड लागला त्याच्या शेपटाला, त्यामुळे त्याचा बेस्ट शिफ्ट झाला. डॉक्टर काय बोलले होते बाबा ऑपरेशन झालं पळवा का पळवू नका, काय बोलले? डॉक्टर बोलले होते पळवू नका, पण शेवटी कसं आहे, हिंद केसरी मानाचं वर्षातनं मैदान येतंय पेडगावचं, आणि महत्वाचं गेल्या वर्षीचा आपला 1 नंबर आहे इथला. पण त्याला सीमेला पळताना कोण बोलू शकत नाही की बाबा एवढं सगळं त्याच्यासोबत 2 तासाआधी झालं होतं. काय सांगाल त्याच्या पळाबद्दल? पळाबद्दल म्हणजे बैल ईर्षेचा हत्यारच त्याला म्हणते, काय अडचणीचा विषय नाही. आणि कडनं दोन्ही खाली पब्लिक वाटते. सीमेला खाली जाताना काय चालू होतं मनामध्ये? कारण ऑपरेशन एवढी मोठी दुखापत. शेवटी कसं आहे, थोडं आपल्याला लागलं तरी आपल्याला किती ही होते, वेदना होती. मग ती तर ऑपरेशन केलेलं आहे, ताजं ऑपरेशन, अजून रक्त येते त्याच्यात. त्या दिवशी पण गट पास केला, शेपटीला इजा झाली, तरी त्यानं सेमी पास करून 1 केला होता. त्याच्याबद्दल काय सांगाल? काय, बैलाचा इतिहासच आहे. गुरसाळा राहिला की पेडगावला 100% राहिला. त्याच्या मग काय ना काय ती चालू असते, मध्ये पायाला लागलं. शेवटी आता बैल आहे म्हणल्यावर काय इकडे तिकडे राहणार थोडंफार. त्याची इतिहासात नोंद झाली, कारण ह्याच्या आधी कधी झालं नव्हतं की ऑपरेशन होऊन सेमी काढून लगेच फायनलला पळून 3 केला. 11व्या सेमीत पळून शेवटच्या सेमीत पळून लगेच फायनलला खाली गेला होता. त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण तेव्हा बैल तर बैलच आहे, सलग 3 दिवस 1 नंबर करणारा बैल आहे महाराष्ट्राचा एकमेव. आजचं नियोजन कसं काय झालं होतं? आजचं नियोजन गुरसाळ्या मैदानातच झालं होतं. आमचं गाडी ही छान आहे. सगळ्यात महत्वाचं त्या दिवशी म्हणजे अनेक जण लपवून ठेवत होतं नियोजन, पण तुम्ही स्वतःहून सांगितलं होतं बाबा आज आम्ही कुणासोबत पळणार ना, आदतला पण कुणासोबत पळणार. नाही, कसं आहे, पैरा हा सांगून असला म्हणून काय फरक पडत नाही. पळणारा बैल पळतच असतो. लपवून ठेवलं काय होतं? काय सुद्धा लपवून आम्ही ठेवतच नाही लपवून. कारण अनेक जण बोलतो बाबा पहिल्यांदा माहित पडलं की कुठं ते वेगळं
दृश्य बघायला भेटतं? काय नाही आम्ही पहिला अगोदर सांगून ठेवला होता सगळा युट्यूबला. म्हणजे मनात आपल्या काय नसलं की तरी करायचे आणि आपल्या मनात काय नसलं की काय सगळं साध्य होतं. सकाळी जेव्हा चिठ्ठ्या निघाल्या तेव्हा काय मनामध्ये चालू होते बाबा तुम्हाला 61 मध्ये पाहायला मला वाटते नाही 41 मध्ये 41 काय वाटत होतं काय त्याला पळताना? नाही काय अडचण नाही. 41 मध्ये का गाडी तर मधनं लागल्यावर तर सोडणारच नाही. कड्यानं जर पळती त्यामुळे काय अडचण नाही. पहिलवान सोन्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? का पोरगा ड्रायव्हर चांगला आहे, काय अडचण नाही. आणि महत्वाचं निर्व्यसनी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता चालूला मोठ्या बैलात किंवा ह्याच्यात रायफल दिसत नाही, नवीन बैलात असंच का दिसतंय कशामुळे? नाही नवीन बैलात म्हणजे कसं आता त्याचा पळ स्टॅमिना वाढलेला आहे आणि त्याला म्हणजे लागेल असाच बैल घालावा लागतो. महत्वाचं आम्हाला बैल सरणारा चालत नाही. कमी 2 उड्या खाल्ली तरी चालत पण बैल सरणारा चालत नाही. मग त्यांना आज चांगला पळाला त्यासोबत. या मैदानासाठी आता एवढं त्या दिवशी गुलाल घेतला, अनेक जणांचा फोन आला असतील नियोजनासाठी मोठ्यांचं, पण तुम्ही हेच जोड पळवायचं नाही. गुरसाळ्यात माझं म्हणजे कसं असतंय, गुरसाळ्यात गाडी 1 नंबर केली की तीच गाडी मी इथं पेळगावला पळेल. सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्या दिवशी मुलाखतीमध्ये बोलला होता की जेव्हा आपण दुसऱ्याच्या वाईट वेळेत बैल दिला होता, गुलाल केला होता, पण आपल्या वाईट वेळेत त्यांनी बैल दिला नाही, दहेगाववाल्यांनी दिला. त्यांच्याबद्दल काय सांग? दहेगाववाल्यांचा खूप खूप आभार आहे. कारण ज्या वेळेस मी माझ्या पडत्या काळात बैल मागे जायचे त्याच्या वेळेस त्यांनी मला बैल दिलाय. ते कायम सोबत असतात, म्हणजे कायम सोबत असतात आणि कसं आहे घरच्यासारखे संबंध आहे त्यांच्या. कारण त्या दिवशी पण बघितलं गटाला इजा झाली शेपटीला की ते स्वतःहून येऊन सगळं चालू होतं त्यांचं औषध कोणतं नाही. म्हणजे त्यांचा पाखरे आणि रायफली काय 2 बैल मानत नाही, ती स्वतःची बैल मानते. आणि दोघांचं पण लाडानं ह्याला दाद्या बोलतात आणि त्याला बाप्या बोलतात. काय सांगाल त्याच्याबद्दल? बाप्याची जोडी आहे. दाद्या बाप्याची दाद्या म्हणते ती, त्याला बाप्या म्हणते. वेगळं नाव आहे, वेगळं नाव, तो पण नाव आहे दोघांचं. कुणाला माहित नव्हतं त्याला बाद्या बोलते. आज जवळजवळ सगळी गट सेमी फायनल सगळी ती हसत होती दाद्या बाप्या करून, कारण दाद्या बाप्याची जोडी. कारण मी बघितलं सीमेला खाली गेल्यानंतर दीपक असून नाही तर अनेक जण दाद्या बाप्या आल्या आणि नक्की कोण आले? दाद्या बाप्या म्हणजे त्याला बाप्या म्हणते ती, रायफलला दाद्या म्हणते. लाडन तुम्ही बोलत असताय. लाडाचं नाव टोपण नाव आहे. आज काय आनंद आहे, पुन्हा एकदा पेडगावचा गुलाल आहे. पेडगावचा डबल इंद केसरी झाला आज बैल. आज भारतातलं 1 नंबर मैदान पेडगाव, अख्ख्या भारतातलं असं मैदान कुठेही होत नाही आणि होणे नाही. म्हणजे ह्या मैदानाचा वेगळा इतिहास आहे. कारण ह्या मैदानात अनेक वेळा जेव्हा बैल आज 5 लाखाला मागितला त्याची किंमत डबल होती. काय सांगाल या मैदान कधीपासून मैदान बघताय? मैदान लहानपणापासून बघतोय मी, पण आता सुनील मोरेंनी चर्चेत आणलंय मैदान या 2-4 वर्षात. आता मला वाटतंय तुमचा 2-3 पिढ्यांचा नाद आहे. ह्याच्या आधी पेडगावला किती गुलाल झाले का नाही? पेडगावला माझ्या वडिलाच्या काळात गुलाल झालेले. कोणतं नंदी होते, काय नाव काय? नखरे बैल होता. कोणासोबत पळाला होता? तो आमच्या गावातली जोड पळायची. किती वेळा झालं, म्हणजे किती गुलाल झाले? 2 वेळा फायनल झालं. किती म्हणजे वडिलांच्या नातात तुमचं नाव हिट ठेवते, ह्याच्याबद्दल काय सांगाल? कारण कुठे ते इतिहास पुढे चाललाय, इतिहास चाललाय पुढे आणि हे जर रेकॉर्ड अजून हेच मोडू शकतो, दुसरं कोण मोडू शकतो. त्याचा अनेक लहानपणापासून संघर्षात काळ गेला, काय सांगाल? काळ गेला, दुखापतीत काळ गेला. कारण मला वाटतं आणला तेव्हा त्याला काहीतरी नक्याला काहीतरी झालं, त्यानंतर अँगल लागला. काय सांगाल तेव्हापासून? संघर्षाचा काळ त्याच्या मागे कायमस्वरूपी आहेत, काय ना काय ते दुखापती झालेली. पण असं लय वेळा बघितलं की बाबा पहिलं म्हणजे गुलाल नसलेल्या बैलाला पण तुम्ही बैल देता, पण पुढे ते तुम्हाला गुलाल नसल्यावर ती बैल भेटतात. 100% देते आपल्याला बैल खाली, म्हणजे शब्दाला जाणतात. आज खाली जाताना फायनलला काय वाटत होतं? कारण पब्लिकनं गाडी होती. पब्लिकनं गाडी होती, पण आपल्याला आपल्या बैलावर विश्वास आहे ना. अडचणीचं करता सोन्याला काय सांगितलं होतं पब्लिकनं गाडी आहे? सोन्या काय बोलला? काय सोन्याला सांगितलं होतं बैल सावरून आण, पब्लिकनं आहे आतलाच बैल काढून घे, कारण बाहेरनं बैल पळणार बघ. आता किती दिवसाची गॅपनं दिसेल किंवा उद्या पण डायरेक्ट ह्यालाच पळणार बैल खाली आपल्या 61 पट्याला. म्हणजे बैल जुना बैल पळायचा पुढच्या महिन्यात मैदान आहे. नाही बैल नाही पळणार. तर काय कशामुळे झालंय ना 75 त्यामुळे पळवणार. त्यामुळे आता उद्या घरची गाडी आहे, पण घरची गाडी नाही बैल पळवणार. म्हणजे ह्याच्यासाठी त्यामुळे नाही पळणार. तो तुमच्यासाठी पहिला आहे. मग आता उद्याचं कसं असणार? पळणार नाही पळणार. खोंड पण नाही, काय नाही. घरची गाडी आहे पण नाही पळणार, कारण ते शेपटाचं ऑपरेशन झालंय आणि ताजा रक्त येतोय त्यातनं, त्यामुळे नाही पळणार उद्या. पण त्याच्याकडे बघून कोण बोलणार नाही कशामुळे? काय ती कसं जरा बिरुडच त्याला लागला होता शेपटाला. कारण खाली जाताना पण सीमेला 8-9 जणांनी पकडलं होतं, थांबत नव्हता, खाली पण थांबत नव्हता. काय त्याला असं वाटत होतं का बाबा आज बोलायला द्यायचं आहे मालकांना?
तुम्ही काय बोलला होता गुलाल द्यायचा आहे काय नाही आज सर तुम्हाला कायम गुलाल ठेवू हे शुभेच्छा.